तर स्कूल्स वगैरे सुरू झालेले आहेत आणि मुलांना टिफिनसाठी काय बनवायचं हा आपल्यासाठी खूप मोठा एक टास्क असतो. मग त्यासाठी मुलं शक्यतो म्हणजे मुलं जर लहान असतील आणि नुकतंच स्कूलमध्ये वगैरे घातलं असेल तर ते पोळी भाजी खात नाहीत. त्यामुळं त्यांच्यासाठी दरवेळेस वेगवेगळं थोडंसं म्हणजे त्यांना रुटीनमध्ये त्या आणण्यासाठी आपल्याला वेगवेगळं काहीतरी बनवावं लागतं आणि ते पोळी भाजी शक्यतो खात नाहीत. कारण घरी जर आपण भरवलं तर ते खाऊन घेतात, पण स्कूलमध्ये जाऊन हाताने पोळी भाजी खाणं हे थोडं त्यांना डिफिकल्ट जातं. त्यामुळे आपण स्टार्टिंगला पराठा देऊ शकतो, आप्पे देऊ शकतो, अ, पॅनकेक जसं की मी आज बनवला आहे. मी ओट्सचा पॅनकेक बनवलेला आहे आणि तो अतिशय हेल्दी होता आणि खायलासुद्धा टेस्टी होता. तर मी त्यासाठी एक अंडं, एक केळ, पिकलेलं एक केळ आणि अर्धा वाटी ओट्स आणि जर तुम्हाला लागत असेल स्वीट मुलांना तर थोडीशी साखर टाकू शकता. हे सगळं मिक्सर ग्राइंडरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आणि तव्याला बटर लावून हे सगळं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं चांगलं. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. तर हा जो पॅनकेक आहे तो खूप छान आणि टेस्टी झाला होता. तर त्याच्यासाठी मी ब्रेकफास्टसाठी रोज उकडलेली अंडी असेल किंवा म्युस्ली असं काहीतरी वेगवेगळं देत असते आणि त्याच्यासाठी टिफिनला लंचसाठी आम्ही जे ब्रेकफास्टला बनवतो त्यामध्येच थोडं मॉडिफाईड किंवा हेल्दी असं आणि आमच्या ब्रेकफास्टलाही काहीतरी होईल असं काहीतरी बनवून मी त्याला टिफिनसाठी आणि तो खूप ते आवडीनं खातो सगळं. आज मी त्याच्यासाठी नाश्त्याला थोडंसं वेगळं बनवलं होतं कारण मला आज शाबूवडा बनवायचा होता आणि शाबूवडा बनवण्याची प्रोसेस बनवण्यासाठी खूप वेळ लागणार होता. त्यामुळे मी त्याच्यासाठी ब्रेकफास्टला हे पॅनकेक्स बनवले होते. तर मी आज जो शाबूवडा बनवला होता तर त्यासाठी मी 5 मोठे बटाटे घेतले होते आणि त्याचा निम्मा भिजवलेला शाबू घेतला. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे जिरे, 1 चमचा तिखट तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. मी 1 चमचा तिखट टाकलेलं होतं कारण अगस्त्यसाठी सुद्धा हेच मी देणार होते. त्यामुळे मी तिखटची क्वांटिटी आहे ती थोडीशी कमी केली होती आणि त्याच्यानंतर मीठ टाकून हे छान असं मळून घेतलं होतं. हे छान असं मळून घेतलं होतं कारण हे जे आहे म्हणजे साबुदाण्याला बनवलेलं जे आपले पीठ आहे ते छान असं मळल्यानंतर त्याचे जे आपण वडे बनवणार आहोत त्याचा आकार तो पटकन होतो आणि तेलातसुद्धा टाकल्यानंतर ते साबुदाण्याचे जे दाणे आहेत ते तेलात असे पसरत नाहीत. त्यामुळं जे पीठ आपण बनवणार आहोत ते असं छान असं मर्दून घ्यायचं. त्यामुळे छान असा आकारसुद्धा छान होतो आणि तळायलासुद्धा आपल्याला व्यवस्थित तळता येतं आणि त्याच्यामुळे हे सगळं मी त्याच्यानंतर हे सगळे वडे मी बनवून घेतले आणि मग एक एक करून तळायला टाकले. मी मीडियम गॅस ठेवला होता आणि तेल तापल्यानंतर हे वडे तेलामध्ये टाकले आणि मीडियम गॅसवरतीच ह्याला छान असं मी तळून घेतलेलं आहे. तर हे वडे दिसायला जितके छान दिसत आहेत तितकेच खायलासुद्धा अतिशय टेस्टी झाले होते. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. जसं की तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं की मी ब्रेकफास्टसाठी साबुदाणा वडा बनवला होता. तर म्हटलं लंचसाठी काहीतरी लाईट बनवावं. त्यासाठी मी दाल फ्राय आणि राईस बनवणार आहे. दाल फ्रायची जी माझी रेसिपी आहे ती अतिशय सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. जर घरी कोणीतरी अचानक येणार असेल तर तुम्ही ही पटकन बनवू शकता आणि भातासोबत ती तुम्ही लावू शकता. म्हणजे कुकरला डाळ वगैरे लावू शकता आणि फक्त फोडणी घालायची फटक्यात होणारी. तर चला तर आपण ती रेसिपी बघू. तर घरी कोणी येणार असेल तर हा एक ऑप्शन जो आहे तो अतिशय हेल्दी, टेस्टी आणि क्विक होणारा आहे. चला तर मग आपण स्टार्ट करू. तर या कुकरच्या भांड्यामध्ये मी मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ अशा 3 डाळी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जे काही डाळी म्हणजे आवडत असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि खूप हेल्दी असा होणारा हा लंच आहे. सो सगळ्या डाळी मिक्स आणि व्हेजिटेबलसुद्धा आपण मिक्स करू शकतो. तर व्हेजिटेबलमध्ये मी टोमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरून, कांदा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हे सगळं आपण आता त्या कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊ. पहिला सगळ्या आपल्याला डाळी ज्या आहेत त्या धुवून घ्यायला लागतील. तर त्या मी पहिला स्वच्छ धुवून घेते आणि पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यामध्ये मी 3 डाळी यूज केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्याकडे ज्या असतील किंवा तुम्हाला ज्या आवडत असतील डाळी त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. कारण ह्याची टेस्ट तर छानच होते. ढबू मिरची, कांदा, टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर त्यामुळे ह्याची टेस्ट खूपच छान होते. तर हे सगळं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरलेली ह्याच्यामध्येच टाकलेली आहे. हळद, तिखट,
हिंग हे सगळं टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेल देखील मी त्यामध्ये टाकून छान असं कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत त्याला डाळ आणि भात शिजवून घेतलेला आहे. तर दाल तडका बनवण्यासाठी मी लसूणचा यूज करते. तो लसूण जो आहे मी अतिशय बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आणि मिरची जी आहे तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. आता तरी मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं होतं आहे तर डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे आणि ही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, एक जीव करून घ्यायची आहे. त्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि जी ढबू मिरची घातलेली आहे ती एकत्र जोवर होत नाही आहे तोवर त्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप जळू नये म्हणून थोडंसं तेल देखील मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्या सगळ्याच्या आधी मी सगळ्यात आधी म्हणजे त्यामध्ये लसूण टाकून लसूण जो आहे तो गोल्डन ब्राऊन होईस्तोवर छान असा भाजणार आहे. कारण लसूण जर मी त्याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन होईस्तोवर भाजला तर त्याचा जो फ्लेवर आहे तो या जी आपण डाळ बनवणार आहे दाल तडका त्याच्यामध्ये खूप छान येतो. त्यामुळे मी जो लसूण आहे तो गोल्डन ब्राऊन होईस्तोवर ह्या तुपामध्ये छान असं भाजून घेते आहे. त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत आणि खडे मसाले थोडे टाकलेले आहेत. मग त्याच्यानंतर हे सगळं हलवून घेऊन मग लगेचच मिरची टाकलेली आहे. हे सगळं छान असं जो भाजतं आहे तोवरच मी लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाकून छान असं हलवलेलं आहे. त्याच्यानंतर लगेचच ही डाळ मी टाकलेली आहे. हे सुद्धा छान असं हलवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी कसुरी मेथी छान अशी क्रश करून त्यामध्ये टाकलेली आहे. जर चटणी, मीठ जर तुम्हाला लागत असेल तर इथं तुम्ही टेस्ट करून त्याच्यामध्ये टाकू शकता. ही रेसिपी जी आहे ही फटकन होणारी आहे आणि घरी अचानक कोणीतरी आलं तर डाळी वगैरे जर आपल्याकडे असतातच तर पटकन अशी होणारी आहे. तुम्ही सुद्धा त्याच्यानंतर हे पटकन मी ताटामध्ये घेतलं आणि अतिशय छान झालेलं होतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो होतो आणि त्याच्यानंतर असा केला आम्ही दिवसाचा एंड. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.